देवरे अभियांत्रिकीत इम्पल्सचा शानदार शुभारंभ. मान्यवरांची उपस्थिती. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेच्या बापूसाहेब शिवाजीराव देवरे अभियांत्रिकी महाविद्यालयात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा संशोधन उक्तीस व तांत्रिक कौशल्य सादरीकरण संचालना देण्यासाठी आयोजित इम्पल्स 2025च्या तांत्रिक कौशल्य सादरीकरण स्पर्धेच्या औपचारिक शुभारंभ आज सकाळी महाविद्यालय सभागृहात विद्यार्थ्यांचा अमाप उत्साहात झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे सेवानियुक्त अधीक्षक अभियंता मान्य किशोर पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष मान्य डॉक्टर भैया साहेब एस.टी. पाटील, उद्योजक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील, तंत्रनिकेतनचे प्राचार्य प्राध्यापक संजय हिरे, मेकॅनिकल विभाग प्रमुख प्राध्यापक डॉक्टर संजीव सूर्यवंशी आदी मान्यवर या प्रसंगी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन सरस्वती पूजन करून स्पर्धेचा औपचारिक शुभारंभ करण्यात आला. महाविद्यालयातर्फे प्रमुख अतिथीचा सत्कार करण्यात आला. विभाग प्रमुख डॉक्टर संजीव सूर्यवंशी यांनी प्रास्ताविकेतून स्पर्धेची संकल्पना मांडली व इम्पल्सच्या गत 13 वर्षाच्या वाटचालीचा मागोवा सादर केला. प्राचार्य डॉक्टर हितेंद्र पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अभियांत्रिकी अभ्यासक्रमासोबत तांत्रिक कौशल्य, संवाद कौशल्य, सादरीकरण कौशल्य आत्मसात करून निर्गुण अभियंता होण्याचे आवाहन केले. प्रमुख अतिथी व किशोर पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना आपले ध्येय निश्चित करून कठोर परिश्रम घेऊन व आवश्यक कौशल्य आत्मसात करून आदर्श अभियंता बनून राष्ट्र निर्माण कार्यात सहभाग नोंदवण्याचे आवाहन केले. मान्य किशोर पाटील यांनी महाविद्यालयाच्या विविध विभागातील प्रकल्पांची पाहणी केली. प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर भैयासाहेब एस.टी. पाटील यांनी त्यांच्या अध्यक्षीय भाषणात विद्यार्थ्यांना इम्पल्स स्पर्धेतील यशस्वीसाठी शुभेच्छा दिल्या व महाविद्यालयाच्या असंख्य माजी विद्यार्थ्यांना देश विदेशातील कामगिरी व गौरवाने उल्लेख केला. तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभागी झाल्याबद्दल त्यांचे अभिनंदनही केले. या इम्पल्स स्पर्धेत बिरोड लेन्स स्किल कॅल टॉक क्विज स्पॅन वार फ्युजन फ्रेम कप कार्निवल तलाश मास्टर माइंड पीपीटी प्रोटेक्शन क्रॉस रेंज पोस्टर प्रोटेक्शन रोबो रेस बॉक्स क्रिकेट क्रॅचिंग कॉलम ट्रिपल थ्रिल अँड डबल सर्थ 2025 इनोव्हेटिव्ह प्रोजेक्ट कॉम्पिटिशन मिशन इत्यादी वोकेशनल ईव्ही राईड अँड ड्राईव्ह या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. प्राध्यापक दिनेश माले यांनी आभार प्रदर्शन केले व कुमारी अशक्ता देवरे, राजनंदिनी नगराणे यांनी सूत्रसंचालन केले. श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे अध्यक्ष माननीय आबासाहेब कुणाल पाटील व महाविद्यालयाचे अध्यक्ष माननीय दादासाहेब सुभाष देवरे, उद्योजक माननीय विलास देवरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली मेकॅनिकल विभागातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी वृंद व मेकॅनिकल इंजिनिअरिंग स्टुडंट्स असोसिएशन मेसा यांनी स्पर्धेच्या यशस्वीसाठी परिश्रम घेतले. एक लक्षात घ्या, 12वीचे मार्क्स आणि इंजिनिअरिंग काही इट इज द ओनली क्वालिफाइंग क्रायटेरिया टू गेट ऍडमिशन इन इंजिनिअरिंग. त्या समजा आपण जसं घेत असते इट इज ओनली क्वालिफाइंग क्रायटेरिया की कुठेतरी आपल्याला कॉम्पिटिशन घ्यायला कोणाला द्यायची, याला द्यायची, याला द्यायची नाही, त्याच्यासाठी ते मार्क्स आहेत. त्यामुळे मला 12वीला 60% मिळाले होते. मग मी पुढे माझं कसं होईल. तुम्हाला आपल्या कॉलेजचं जे उदाहरण आहे, माझ्याबरोबर मला ज्युनियर होता 1 का 2 वर्ष, तो लिटरली डिप्लोमाला नापास झाला. डिप्लोमाला पण माझ्याबरोबर माझ्या मागे होता 1 वर्ष. त्याच्यानंतर त्याने कसं तरी इंजिनिअरिंग केलं. आता तो डेप्युटी सेक्रेटरी वगैरे आहे. पण त्याचं एकच एम होतं की मला IAS व्हायचंय. आणि अगेन ही 2-3 अटेम्प्ट घेतले, तो IAS सुद्धा झाला. तो आज तुम्ही मला माहित नाही फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर, फोर्थ इयरची मुलं असतात. फर्स्ट सेकंड इयर पण आय कॅन अंडरस्टँड. पण तुम्ही तुमचं टार्गेट फिक्स केलं पाहिजे की मला हे करायचंय. तुम्ही UPSC करा, MPSC करा, तुम्ही प्रायव्हेट मध्ये करा, पण तुमच्या सब्जेक्टचं नॉलेज तुम्हाला हे खूप म्हणजे परफेक्ट पाहिजे. तुम्हाला एखादा सब्जेक्ट आवडत असेल, जसं तुम्ही प्रोजेक्ट करता इम्पल्स म्हणजे समजा एखाद्याने व्हायब्रो ट्रान्सफर केलंय किंवा आपण फ्युजन फ्रेम जे काय असेल ते, तर त्याच्यामध्ये तुम्ही मेक युअर करिअर, मेक युअर रीडिंग इन दॅट फील्ड ओनली. तुम्ही जेव्हा त्या फील्डमध्ये जातात, बऱ्याचदा आपल्याला वाटतं की आपल्या सर किंवा बऱ्याचदा आपण प्रोजेक्ट करतो, जेव्हा तुम्ही पोस्ट ग्रॅज्युएशन वगैरे जाल त्यावेळी तुमच्या लक्षात येईल की Avishkar is an activity run by AICTE UGC. It is a calendar event by Government of India. Across the India it is conducted. So one of the students from which branch? Computers branch. So he has been selected for the university level activity. मला एकच सांगायचं मित्रांनो की आविष्कार सारख्या राज्यस्तरीय इंटर युनिव्हर्सिटी लेवलला जाण्यासाठी इम्पल्स इज अ प्लॅटफॉर्म. Impulse is basically a platform provided to you at the institute level. It's also a national event. So logical reasoning, puzzle, some skills activity. So impulse basically means a trigger. Somewhere someone should get the trigger at the institute level, and then the idea or maybe the
whatever the things, it should flourish and it should go up to the national, international level through Avishkar, maybe some hackathons. The computer people are already doing that. So I don't know from which classes you people are.